23 ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी म्हणजेच स्मार्त एकादशी. पण पुत्रदा म्हणजे फक्त पुत्रप्राप्तीसाठी व्रत आहे असं समजू नका. संततीचं आरोग्य, शिक्षण, कल्याण आणि उज्ज्वल भविष्यासाठीही या दिवशी भगवान विष्णूची विशेष उपासना केली जाते. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. 23 ऑगस्ट 2026 रविवार श्रावण शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. धार्मिक परंपरेनुसार संतती सौख्य, मुलांचं कल्याण, कौटुंबिक सौख्य आणि मनोकामना पूर्तीसाठी या दिवशी श्री विष्णूची श्रद्धेने उपासना केली जाते. मग या दिवशी काय करावं? सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. श्री विष्णूंना पिवळी फुलं, तुळशीपत्र, केळी किंवा फळे, नारळ आणि सात्विक नैवेद्य अर्पण करा. समोर तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर श्रद्धेने जपा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करा. संततीसाठी प्रार्थना करणाऱ्या दाम्पत्याने शक्य असल्यास दोघांनी मिळून विष्णू लक्ष्मीची पूजा करून संकल्प करा. आणि ज्यांना याआधीच मुले आहेत त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, समृद्धीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. या दिवशी उपवास, नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठणही करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुत्रदा या शब्दाचा अर्थ केवळ पुत्रप्राप्तीपुरता मर्यादित ठेवू नका. आजच्या काळात या व्रताचा भाव म्हणजे आपल्या संततीचे कल्याण आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी श्री विष्णूची प्रार्थना. म्हणूनच 23 ऑगस्टला हा छोटा उपाय नक्की करा. पिवळी फुलं, तुळशीपत्र, 108 मंत्र जप आणि संततीसाठी मनापासून प्रार्थना. तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत किंवा विष्णूपूजन करणार असाल तर कॉमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा रील सेव्ह करा. आपल्या कुटुंबातील आई, वडील, दाम्पत्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच व्रत, सण आणि ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.